तर आता बातमी आहे पिंपरी चिंचवडमधून। पिंपरी चिंचवडमधील पूजा निर्वळ हुंडाबळी प्रकरणामध्ये आता नवीन माहिती समोर आलेली आहे। 28 एप्रिल रोजी पूजा निर्वळचं शवविच्छेदन करण्यात आलेलं होतं। गळफास घेतल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर आल्याचं पोलिसांची माहिती आहे। मात्र पूजाची आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद जी आहे ती करण्यात आलेली होती। म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन घटनास्थळी पोहोचलं आणि तो जो मृतदेह आहे तो चाकण ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवला होता आणि त्यानंतर त्याचे नातेवाईक इथे उपस्थित झाले आणि वायसीएममध्ये त्यांचं पोस्टमॉर्टम 28 एप्रिल रोजी करण्यात आलं होतं। पोस्टमॉर्टममध्ये मृत्यूचं जे कारण आहे प्राथमिक ते गळफास घेऊन मृत्यू झाला असं दिलं होतं। त्या दिवशी त्यांचे पूजाचे जे आई वडील आहेत इतर नातेवाईकांनी चौकशी केली तर अंत्यविधी वगैरे सर्व झाल्यानंतर आम्ही स्टेटमेंट देऊ असं त्यांनी सांगितलं आणि त्या दिवशी आपण मग अकस्मात मृत्यूची नोंद केली।